तब्बल 17 वर्षांनंतर भारताला T20 क्रिकेट स्पर्धेचा विश्वचषक जिंकून देणाऱ्या चॅम्पियन्स खेळाडूंना मुंबईकरांनी अनोखी मानवंदना दिली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत साजऱ्या झालेल्या विजयोत्सवात 3 लाखांहून अधिक मुंबईकर क्रिकेट चाहते रस्त्यावर उतरून सहभागी झाले होते. मरीन ड्राईव्हपासून सुरू झालेल्या या विक्ट्री परेडमध्ये लाखो चाहते सहभागी झाले. सजविलेल्या उघड्या बसमध्ये चॅम्पियन्स खेळाडू आपल्या चाहत्यांचे स्वागत स्वीकारत होते. आनंदाला अक्षरशः उधाण आलेले. या आनंदात पावसाने देखील हजेरी लावली. क्रिकेटपटूंना आगळावेगळा वॉटर सॅल्यूट करत क्रिकेटप्रेमींनी आपल्या लाडक्या खेळाडूंचे अभिनंदन केले. मरीन ड्राईव्हपासून सुरू झालेली ही विक्ट्री परेड जेव्हा वानखेडे स्टेडियमवर पोहोचली तेव्हा संपूर्ण स्टेडियम खचाखच भरलेले. टीम इंडियाचे खेळाडू एक एक करून मैदानात येत असताना क्रिकेट रसिकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. 29 जूनला वेस्ट इंडिजमधील बार्बाडोस येथे दक्षिण आफ्रिकेशी झालेल्या अंतिम सामन्यात 7 धावांनी विजय मिळवत तब्बल 17 वर्षांनंतर T20 विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद भारताने पटकावले. त्यानंतर तेथील विमानसेवा खराब हवामानामुळे बंद पडल्याने भारतीय क्रिकेटपटू मायदेशी तात्काळ परतू शकले नाही. गुरुवारी सकाळी चार्टर्ड फ्लाईटने भारतीय संघ दिल्लीत पोहोचला. दिल्ली विमानतळावर ढोल ताशांच्या गजरात भारतीय खेळाडूंचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वविजेत्या खेळाडूंना आपल्या निवासस्थानी पाचारण केले. संपूर्ण संघ आणि प्रशिक्षकांसह अन्य स्टाफ पंतप्रधानांना भेटण्यासाठी उपस्थित होता. पंतप्रधानांची भेट झाल्यानंतर टीम इंडिया मुंबईकडे रवाना झाली. सायंकाळी 5 वाजता मुंबई विमानतळावर टीम इंडियाचे आगमन झाले. तेथे लाखो क्रिकेटप्रेमी स्वागतासाठी उपस्थित होते. धोधो पाऊस पडत होता, मात्र त्याचा किंचितही परिणाम या उत्साहावर दिसून आला नाही. टीम इंडियाला अनोखा असा वॉटर सॅल्यूट देण्यात आला. पावसामुळे विक्ट्री परेड वेळेवर सुरू होऊ शकली नाही. मरीन ड्राईव्हपासून ही परेड सुरू होणार होती. त्यासाठी एका बसचे रथामध्ये रूपांतरण करण्यात आले. रथ फुलांनी सजवला होता. जवळपास 3 लाख चाहते मरीन ड्राईव्हवर एकवटले होते. पोलिसांनी आवश्यक ती खबरदारी यावेळेस घेतली. या सजवलेल्या रथावर चॅम्पियन्स चढले आणि विक्ट्री परेड सुरू झाली. रस्त्याच्या दुतर्फा लोकांची तुफान गर्दी होती. आपल्या चाहत्यांचे अभिनंदन स्वीकारत हे सर्व चॅम्पियन्स वानखेडे स्टेडियमच्या दिशेने कूच करत होते. यावेळी आपल्या लाडक्या खेळाडूंची एकतरी झलक पाहता यावी यासाठी उत्साही चाहते वाटेल तसे असलेल्या तिथे झाडांवर चढत होते. उंच इमारतींच्या टेरेसवरून या रथावर उत्साही चाहत्यांनी पुष्पवृष्टीही केली. ही विक्ट्री परेड जेव्हा वानखेडे स्टेडियमवर पोहोचली तेव्हा या क्रिकेटपटूंच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियमवर अक्षरशः जनसागर लोटला होता. या जनसागराच्या साक्षीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केलेल्या 125 कोटी रुपयांच्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.